आता बिल जे आलं, आम्ही इथे सन सिटी मध्ये MSCB ऑफिस मध्ये आहे, त्यांच्या ऑफिस मध्ये बोलण्यासाठी कोणी नाहीये. जिथे स्मार्ट मीटर लावल्यानंतर 2,500 जिथे बिल यायला पाहिजे तिथे 8,000 येते, एकाचं 18,000 येते आणि ते ऑफिसर लोक अवेलेबल नाही आणि उद्धट बोलणारे इकडे कर्मचारी आहेत. काय करायचं? काय करायचं लोकांनी? बरोबर आहे ना. मध्ये असंच झालेलं की एका माणसाने काय केलं, त्यांच्या ऑफिसच्या समोर अंगावर कॅरोसिन ओतून घेतलं. पगार जर 15,000 असेल तर त्यांनी बिल भरणार कसे 18,000 8,000? हा, तुम्ही सांगा मला आता करायचं काय? तुमचे जे ऑफिसर आहेत ते कधी भेटतील? ऑफिसर कधी भेटतील? ऑफिसर कधी भेटतील? मग कुठे आहेत ते ऑफिसर? कुठे आहेत माहिती नाही, ते काही सांगू शकत नाही, साईटवर आहे. हा, मग आता आम्ही करायचं काय? नेक्स्ट टाइम आता उद्या आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेणार. जर ते नाही आले, या मॅडम सांगतात की आम्हाला तिथे काय माहिती नाहीये. मी तुम्हाला काय बोलले तुम्ही? सरांशी माझं बोलणं झालं. काय बोलले? सगळ्यांचे लेटर घ्यायला लावले. लेटरला तुमचं बिल अटॅच. हे तुम्ही मगाशी त्यांना असं बोललात का? तुम्ही ऐकून घेतलं? मी ऐकून घेतलं. आणि इकडे काय बोलत नंबर कोणी दिला? साहेबांचा नंबर कोणी दिला? कोणी दिला? कोणी मला करताय? साहेबांशी बोलायचं एक सांगते, जेव्हा इथे ग्राहकांनी बोलायचं नाही. ऐका, ग्राहकांनी माणसाची मनस्थिती आहे ना खराब झालेली असते. नाही 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 नाही, तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या. काम सुरू आहे, 15,000 सॅलरी असते. एकच बोलणार आहे. सगळे बोलतील, सगळ्यांना डोक्याला ताप झालाय. 15,000 जर एखाद्याची सॅलरी असेल आणि त्यांना बिल 18,000 येते तर माणूस करणार काय? एकाने दुसऱ्याला सोडून द्यावं, सोल्युशन पाहिजे. नाही बघा, आता जर हा बिल आम्हाला कमी करून नाही मिळाला ना तर मी आत्ताच सांगून तुम्हाला जाते, आम्ही या सन सिटी ऑफिसच्या बाहेर धरणा देणार. राजलताई आपल्या इकडे तुम्हाला सांगते मी, या ऑफिसर लोकांना सांगून ठेवूया आपण. नेक्स्ट टाइम जर बिल नाही आता ह्यांचं कमी झालं तर 2 दिवसानंतर सन सिटी ऑफिसच्या बाहेर आम्ही धरणा देणार बिल कमी करून. हे रोज रोजचं नाही पाहिजे. तुमचं किती बिल आलंय? 18,000. आधी किती यायचं? 3,000 या मुलाचं बिल 18,000 आलं. काय करायचं? आणि तुमच्या घरी स्मार्ट मीटर लावलंय का? आणि मला एक अजून एक विनंती करायची आहे, MSCBचे जेवढे कर्मचारी आहेत ना त्यांच्या घरात सर्वे झाला पाहिजे आणि त्यांच्या घरामध्ये स्मार्ट मीटर लावले की नाही ते बघा. ते स्मार्ट मीटर चेक करायला पाहिजे. कारण हे लोक काय करतात, लोकांना तत्वज्ञान देतात आणि स्वतःच्या घरामध्ये स्मार्ट मीटर नाहीये तर ते स्मार्ट मीटर पहिलं लावून घ्या.